डॉक्टर भूषण शानभाग आणि तुम्ही ऐकताय माझी कथा. एक होता परमेश्वर. मागच्या भागामध्ये आपण ऐकलं की मंगलेशनं एरेयाला सरळ सरळ राज्य हातात द्यायला नकार दिला आणि सांगितलं की त्याला आधी तयार होऊ दे आणि मग मी त्याच्या हातात राज्य देईन. पुढे काय झालं ते ऐकूया ह्या भागात. त्यापूर्वी अहो सबस्क्राईब करा ना. किती वेळा सांगू मी तरी. करा की जरा प्लीज. मला पण बरं वाटतं ना तुम्ही सबस्क्राईब केलं की. सबस्क्राईब लवकर. चला सुरू करूया. एरियाला त्याच्या हाताखाली 500 स्वारांची तुकडी दिली होती. पेडावदू गुरु हे एक बाण वंशातला राजा रणविक्रम उर्फ रामय्या याच्या अधिपत्याखाली असलेलं ठिकाण होतं. तो खरा तर चालुक्यांचा मांडलिक होता, पण आता तो चालुक्यांचं मांडलिकत्व झुगारून स्वतंत्र होऊ बघत होता. मंगलेशनी काय केलं? मंगलेशनी पुरंजय नावाचा एक सरदार 2000 सैन्यासह पाठवला आणि एरेयाला पुरंजयच्या सैन्यात सामील व्हायला सांगितलं. एरे सैन्याच्या आघाडीवर राहील ही आज्ञा मंगलेशने आधीच पुरंजयला दिली होती. त्यांनी एरियाला नेमणूक दिल्याबरोबर कायम एरियाला आघाडी ठेवायचं हे पुरंजयला सांगून ठेवलं. लढाईला त्याच्यापासून तोंड लागायला हवं, पहिला हल्ला त्याच्यावर यायला हवा. जर त्यांनी कुठल्याही प्रकारे हुकूम मानायला नाही सांगितलं तर त्याला तू बंदी बनव आणि माझ्याकडे पाठवून दे, मग मी बघीन काय करायचं ते. पुरंजय म्हणाला ठीक आहे. तो काय करणार? दिल्या हुकुमाचा चाकर. पुरंजय बदामीहून आपल्या सैन्यासह निघाला. तो गुटीला जाऊन तिथून पेडावदू गुरुला जावं अशा विचारात होता. बनवासीच्या पूर्वेला पेडावदू गुरु. पण पेडावदू गुरुचं महत्वाची बाब अशी होती, घनदाट अरण्याच्या मध्ये ते गाव होतं. त्यामुळेच रणविक्रमला पण बंड करायला जोर आला होता. तर अरण्यामुळे बदामीच्या सैन्याला त्या भागात सहज हालचाल करणं काही शक्य होणार नव्हतं. या उलट घनदाट अरण्याचा फायदा रणविक्रमला झाला असता, त्याला छुपी लढाई करता आली असती. गुटीला येईपर्यंत एरिया गप्प राहिला. जेव्हा पुरंजयनी गुटीहून पेडावदू गुरुला जायची तयारी सुरू केली तेव्हा एरे यांनी पुरंजयला भेटायला बोलवलं. आता खरं बघायचं तर एरे याला पुरंजयच्या हाताखाली दिलेलं होतं, पण एरे यांनी स्वतःच्या अधिकारात त्याला बोलवून घेतलं. त्यामुळे पुरंजयला ते काही खरं आवडलं नाही, पण थोड्याशा नाखुशीनेच पुरंजय एरियाकडे गेला. कुमार, ही मोहीम माझ्या अखत्यारीत आहे, त्यामुळे तुम्ही जरी दिवंगत सम्राट कीर्तिवर्मन यांचे पुत्र असाल तरी तुम्ही मला इथे बोलावून घेणं योग्य दिसत नाही, पुरंजय म्हणाला. एरियानी आपल्या सर्व लोकांना तिथून दूर जायला सांगितलं आणि मग एरिया बोलायला लागला. पुरंजय, जरी मोहीम पूर्णपणे तुझ्या अखत्यारीत असली तरी बदामीचा भावी राजा म्हणून तू चूक करत असताना गप्प राहून मी बदामीची सेना बाधित होऊ देणार नाही. आपल्याशी एरे एकेरीत बोललेला बघून पुरंजय जरा चमकला, पण तो गप्प राहिला. एरियाने आपला हुकूम मानला नाही असं काही तो ह्याच्यावरनं म्हणू शकत नव्हता. त्यामुळे मंगलेशनं सांगितलेलं अजून तरी लागू पडत नव्हतं. एरियाने पुढे बोलायला सुरुवात केली. तुला काय वाटतं, जर तू रणविक्रमच्या जागी असतास तर बदामीचं सैन्य कुठून येईल याची तू अपेक्षा केली असतीस? पुरंजयनी एक आवंढा गेला. गुटीहून. शाबास. आणि मग कुठे हल्ला करायची तू तयारी केली असतीस? गुटी ते पेडावदू गुरु मार्गावर. हुशार आहेस, एरिया म्हणाला. आणि तरी तू ती चूक करायला निघाला होतास? साडी नेसून दरबारात नाचायची एवढी हौस आहे का? पुरंजय गप्प राहिला. एरिया पुढे बोलू लागला. आता मी सांगतो ते कर. सगळ्यांच्या समोर माझ्याशी वाद कर आणि मी सैन्यात राहायच्या लायकीचा नाहीये असं म्हणून माझा अपमान कर. तू इथून हलूच नकोस. तू मला सैन्यातून चालता व्हायला सांग. पण कुमार, तुम्हाला मी तू सांगितलं तितकं कर, मग मी इथून निघून जाईन. तो सरळ रणविक्रमकडे जाईन. त्याच्या सैन्यात सामील होऊन मी काय करायचं ते करीन. जर मी मारला गेलो तर तू तुझ्या पद्धतीने हल्ला करायला मोकळा आहेस. जर मी जिंकून परत आलो तर काकांना याच्यापैकी काही कळणार नाहीये. तुझ्या सांगण्यानुसार मी रणविक्रमकडे गेलो हेच आपण काकांना सांगायचंय. पण कुमार, पुरंजय म्हणाला. पण एकीकडे त्याला एरियाच्या डावातली चलाखी लक्षात येत होती. त्याचबरोबर एका 14-15 वर्षाच्या मुलानं आपली चूक दाखवून द्यावी याची लाजही वाटत होती. नक्कीच तो जर सरळ पेडावदू गुरु चालून गेला असता तर रणविक्रमच्या डावाला बळी पडला असता. 2 दिवस एरियानी जाऊ दिले. पुरंजय आणि एरिया सगळे एकाच ठिकाणी तिथेच थांबले होते. मग
पुरंजय बरोबर त्यांनी सगळ्यांच्या समोर वादावादी केली. पुरंजयला एरेयानी उलट उत्तरं दिली. पुरंजयनी एरियाला सैन्यातून निघून जा, मला तू नकोयस इकडे, तुझ्या इथे असण्याने जास्त त्रास आहे, वगैरे वगैरे वगैरे. हे पुरंजय बरंच काय बोलला. एरे उभा राहिला, म्हणाला ठीक आहे, मी इथून जातो, मला योग्य वाटेल ते करतो, तू तुझ्या पद्धतीने लढ. आणि इतकं बोलून एरेयानी आपल्या हाताखालच्या सैनिकांना आपल्या बरोबर चालायची आज्ञा केली. पुरंजयनी त्यांना एरियाच्या मागून न जाता आपल्या बरोबर थांबायला सांगितलं. एरियानी माझ्या बरोबर चला, तुम्ही माझ्या हाताखालचे आहात म्हणून सांगितलं. पुरंजयनी सांगितलं जो कोणी एरिया बरोबर जातील त्यांना पुन्हा चालुक्याच्या सैन्यात घेतलं जाणार नाही. एरियानी बघितलं 500 लोकांपैकी साधारण 200 त्यांच्या बरोबर निघाले, तर बाकीचे पुरंजय बरोबर थांबले. मग एरियानं पुरंजयच्या बाकीच्या सैनिकांना हेच सांगितलं की माझ्या बरोबर चला. 2000 आणखी काही जण पुरंजयला सोडून एरियाच्या बरोबर निघाले. जरा अंतरावर गेल्यावर एरियानं त्याच्या बरोबर आलेल्यांची मोजणी केली. 450 लोक त्याच्या बरोबर आले होते. एरियानी या सर्वांची एक यादी बनवायला सांगितली. का? तर ही माणसं एरियाशी एकनिष्ठ होती. तो जाईल तिथे ते जाणार होते, तो सांगेल ते करणार होते. हे एरियाच्या मूळ 500 लोकांपैकी पुष्यमित्र आणि प्रसन्न हे दोघं लोक असे होते ज्यांना एरियानी या 450 लोकांचा प्रमुख म्हणून नेमलं, कारण ह्या दोघांवर एरियाचा पूर्ण विश्वास होता. आता काय झालं, पेडावदू गुरुच्या जंगलाला वळसा घालून एरिया दुसरीकडून पेडावदू गुरुच्या जवळ पोहोचला आणि कारुण्य हा त्याचा आणखी एक सहकारी होता. एरेयानी कारुण्याला रणविक्रमकडे पाठवलं. आता एरेयाला पुरंजयनी आपल्या सैन्यातून हाकलून दिलं, ही बातमी आधीच रणविक्रमकडे आलेली होती. त्यांनी एरेया बरोबर हातमिळवणी करायची तयारी दर्शवली, पण एरेयानी दगाफटका करू नये म्हणून एरेयाचे जे काही 450 लोक होते त्यांना एका ठिकाणी न ठेवता कुठे 30 कुठे 40 असे करून विभागून ठेवले गेले. एरियाचं काम सोपं झालं. त्यांनी प्रत्येक तुकडीवर एक एक नायक नेमला आणि मग एरियानं पुरंजयला निरोप पाठवला, रामापल्लीला ये. रामापल्ली हे गुटी आणि पेडावदुगुरू याच्या मध्ये होतं. मंगळवारी रात्री त्यांनी हल्ला करायला 10 कोस पुढे यायचं, पण प्रत्यक्ष पेडावदुगुरूवर हल्ला करायचाच नाही. पेडावदुगुरूमधून आगीच्या ज्वाळांचा प्रकाश दिसू लागेपर्यंत थांबायचं आणि ज्वाळा दिसायला लागले की पेडावदुगुरूला हल्ला चढवायचा, असा निरोप एरियानी आपल्या विश्वासू माणसामार्फत पाठवून दिला होता पुरंजयकडे. रणविक्रम स्वतः रामापल्ली ते पेडावदुगुरूच्या मध्ये येऊन लपलेला होता. त्याला त्या हल्ल्याची अपेक्षा होती, पुरंजय येणार. एरियावर त्याचा विश्वास नव्हता, त्याने एरियाला मागेच थांबवलं. मंगळवार उजाडला. एरिया स्वतः एक फेरी मारून आपल्या विभागलेल्या सर्व तुकड्यांना भेटून आला. रात्री ज्या भागात ज्वाळा दिसायला लागतील त्या दिशेला यायचं आणि येताना चालुक्यांची सेनेला हात लावायचा नाही, इतर सर्वांना कापत यायचं, अशा स्पष्ट सूचना एरियानी आपल्या 450 सैनिकांना दिल्या. करता करता रात्र झाली. पुरंजय रामापल्लीहून पुढे निघाल्याची बातमी घेऊन जासूद रणविक्रमकडे आला. त्याबरोबर रणविक्रम त्याला अडवण्यासाठी पुढे निघाला. 3 प्रहर रात्र झालेली, किर्र अंधार. इतक्यात पेडावदू गुरुमध्ये घोड्याच्या गवताच्या गंजीने पेट घेतला. काय होतंय कोणाला कळेना. आगीच्या ज्वाळा आकाशाकडे झेपावतायत, लोक धावतायत, आरडाओरडा चालू आहे. आणि दिलेल्या सूचनाप्रमाणे एरियाचे 450 लोक पेडावदू गुरुमध्ये एकत्र आले. त्यांना कोणीच अडवलं नाही, कारण प्रत्येकाची अपेक्षा होती ते आग विझवायला जात आहेत. पण त्यांना भराभर आज्ञा देऊन एरियानी पेडावदू गुरुवर ताबा मिळवला. रणविक्रम तिकडे थांबलाय पुरंजयच्या सैन्याची वाट पाहत. आता पेडावदू गुरुच्या दिशेने उठणाऱ्या ज्वाळा बघून रणविक्रम भांबावला. काय झालंय कळायला मार्ग नव्हता. त्यानं आपल्या लोकांना पेडावदू गुरुकडे मागे घेतलं. तो माघारी येतो बघतो तर काय पेडावदू गुरु एरियाच्या लोकांनी ताब्यात घेतलेलं. एवढ्यात पुरंजयचं सैन्य त्यांच्या पाठोपाठ पेडावदू गुरुच्या दिशेने आलं. आता रणविक्रम कैचीत सापडला. त्याचा नाईलाज झाला. नाईलाजानं तो एरियाला शरण गेला. पेडावदू गुरुवर पुन्हा एकदा पिवळा वराह ध्वज फडकू लागला, पण रणविक्रमला एरियानी पकडलं पण मारलं नाही. एरियानी त्याला सांगितलं, तुला मी सन्मानाने जाऊ देईन, मी सांगेन तिथे जा, तिथे थांब. मी राजा झालो की पुन्हा तुला मी पेडावदू गुरु तुझ्या हातात देईन. रणविक्रमने ते मान्य केलं. एरियानी स्वामी राजकडे रणविक्रमला त्याच्या परिवारासह पाठवून दिलं. आपला विश्वासू कारुण्य त्याच्या बरोबर दिला.
आणि कारुण्याला सांगितलं, स्पष्ट तिकडे जाऊन सांग स्वामीराजला की आपल्या वतीनं रणविक्रमला आश्रय दे. रेवती बेटावर रणविक्रम निघून गेला. पुरंजय मात्र या विजयानं दिपून गेला होता. एरिया कीर्तिवर्मनचा वारसा चालवायला योग्य आहे हे त्यांनी सिद्ध केलं होतं. पेडावदू गुरुमध्ये प्रसन्नाला ठेवून बाकी सैन्यासह पुरंजय परत आला. कमीत कमी मोल देऊन विजयी झाल्यामुळे मंगलेशनं त्याचा सत्कार केला. रामय्या पेडावत म्हणजे रणविक्रम तिकडनं पळून गेला हे मंगलेशला समजलं. एरेयानं पराक्रमाची शर्थ केली हे सुद्धा कळलं, पण मंगलेशनं एरेयाकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं. त्यांनी कितीही केलं ना तरी पेडावद गुरुवरचा विजय हा एरेयानंच मिळवलाय हे लवकरच इतर सरदारांपर्यंत जाऊन पोहोचलं. हे 15 वर्षाच्या मुलानं इतक्या जंगलांनी वेढलेल्या भागावर इतका विजय सहजीने मिळवावा हे ऐकून ते सुद्धा आश्चर्यचकित झाले आणि एरेयाबद्दल त्यांच्या मनामध्ये आदर निर्माण व्हायला लागला. यानंतर मंगलेशनी कलचुरीवर निर्णायक स्वारी करायचं ठरवलं. कलचुरी हे मुळात अभीर या भटक्या जमातीचे शासक होते. उज्जैनी, मांधाता आणि राजधानी म्हणजे महिष्मती ही त्यांची प्रमुख शहरं. इंद्रपुरी किंवा इंदूर हे आणखी एक. सध्यांचा कलचुरीचा शासक बुद्धिराज होता. आपण पूर्वी पण त्याचं नाव ऐकलेलं आहे. नर्मदेच्या उत्तर तीरावर त्याचं प्रमुख राज्य होतं. दक्षिण तीरावर थोडाफार भाग होता. पूर्वी मंगलेशने त्यांना दक्षिण तीरावरनं हाकलून लावलं होतं, पण तो प्रदेश मंगलेश दक्षिणेला गेल्यावर पुन्हा कलचुरीनी जिंकून घेतला होता. याच्या व्यतिरिक्त पश्चिमेकडे उत्तर कोकणात घारापुरी आणि साष्टी इथपर्यंतचा भाग कलचुरीने जिंकून घेतला होता. चालुक्यांच्या राज्याची उत्तर सीमा कायमच कलचुरींच्या आक्रमणाचा सामना करत आली होती. या सगळ्यावर उपाय काय? मंगलेशने विचार केला, एकदा कायमचा कलचुरींचा शेवटच करून टाकू. आधी मंगलेशने काय केलं, उत्तर कोकणावर चाल केली. आता उत्तर कोकण त्यांनी जर जिंकून घेतलं तर तिकडनं दक्षिणेकडे येऊन साष्टी, घारापुरी हा भाग त्याला सहज जिंकता आला असता. त्यांनी ठरवलं उत्तर कोकण जिंकण्यासाठी कलचुरींच्या ताब्यात असलेल्या नाशिकवर हल्ला करायचा. नाशिक जिंकलं की कलचुरींच्या राज्यापासून संपूर्ण बाकी कोकण तुटलं असतं. मजल दरमजल करत त्याची सेना श्रीनगरला आली, ज्याला आपण आज सिन्नर म्हणतो. तर श्रीनगरचा त्यांचा सामना कलचुरीचा ठाणेदार श्रीवर्मा याच्याशी पडली. तुंब लढाई झाली. श्रीवर्म्याची ताकद बघायची तर चालुक्यांच्या तुलनेत फार कमी होती, पण तो हिरिरीनं लढत होता आणि मोठ्या प्रमाणावर तो चालुक्य सेनेचं नुकसान करत होता. तो आपल्या सेनेचं नुकसान करतो आहे हे बघून एरेयाने आपला घोडा पुढे काढला. तलवार चालवत कोवळ्या वयाचा एरे वेगानं श्रीवर्म्याच्या दिशेनं निघाला. त्याच्या पाठीवर एक अगदी 2 हात लांबीचा लहान भाला होता. आता श्रीवर्म्याच्या जवळ दौडत दौडत गेला एरेय. त्यांनी आपल्या पाठीवर लावलेला भाला उपसला आणि वेगानं श्रीवर्म्याच्या गळ्याच्या दिशेनं फेकला. तो भाला सरळ त्याच्या हातवटीच्या खालून आत शिरला आणि डोक्यात आतमधनं मागणं बाहेर पडला. श्रीवर्मा तिथेच कोसळला. श्रीवर्मा पडल्यावर आधी श्रीनगर आणि मग नाशिक दोन्ही ताब्यात यायला वेळ लागला नाही. स्वतःचा जीव धोक्यात घालून एरेयानं परत एकदा चालुक्यानं विजय मिळवून दिला होता. एरे आणि त्याच्या साथीदारांना उत्तर कोकण भागात मंगलेशनी पाठवलं आणि तो मात्र स्वतः सह्याद्रीच्या पूर्वेलाच थांबला. नाशिकहून दक्षिणेकडे जाऊन साष्टी आणि घारापुरीचा भाग जिंकून घे अशी मंगलेशनं एरेयाला आज्ञा केली. त्याच्याबरोबर विश्वकेतू दिलेला होता. इथे अडकलेल्या कलचुरी सैन्याला मदत मिळण्यासारखी नव्हती, कारण उत्तर कोकणात कधीच फारसं सैन्य नसायचं. एक तर कलचुरी आणि चालुक्य दोघांची सेना ज्वारी, बाजरी, भाकऱ्या खाणारी. कोकणात फक्त भात मिळायचा. त्यामुळे दुर्गम भागात या सैन्याला अन्नधान्याचा नियमित पुरवठा कसा करायचा हा प्रश्न कायमच असायचा. तसाच कोकणाचा भाग ना कलचुरींना जवळ होता ना चालुक्यांना जवळ होता. त्यामुळे दक्षिण कोकणात मोऱ्यांची जी सत्ता होती त्याच्याबरोबर कायम चकमकी चालू असायच्या, जे काही थोडं सैन्य असेल त्याचा. तर एरे आणि विश्वकेतू दोघे आले कल्याणला. कल्याण वेढलं गेलं. कल्याणमध्ये श्रीविजय नावाचा नायक होता. कलचुरींचा नेमलेला माणूस होता. एरे यांनी लगेच कल्याणवर हल्ला केला नाही. मंगलेशचा दूत म्हणून एरे स्वतः श्रीविजयला भेटायला गेला. आता इतक्या लहान वयाचा मुलगा दूत म्हणून आलाय. श्रीविजय आश्चर्यचकित झाला. बोल, त्यांनी फरमावलं. मी एरेय महाराज मंगलेश यांचा संदेश घेऊन आलोय.
कल्याण न लढवता आमच्या हवाली केलं तरच तुमचा जीव वाचेल, अन्यथा तुमचा सर्वनाश नक्की आहे. तेव्हा कल्याण आमच्या हवाली करा, तुम्ही आम्हाला सामील व्हा, असा निरोप आहे. मी कलचुरींचा एकनिष्ठ सेवक आहे, तुझ्या राजाचा नाही. त्याचा दूत म्हणून आलायस म्हणून तुला परत सोडतोय, नाही तर तुझं डोकं उडवलं असतं. निघून जा. माझं डोकं उडवलं तरी हरकत नाही, पण मी परत गेलो नाही तर तुमचं डोकं मारून महाराज मंगलेश थांबणार नाहीत. त्या आधीच नाशिकला 20,000 सैन्यासह येऊन पोचलेत. माहिष्मती आहे त्यांचं लक्ष आहे. मी परत गेलो नाही तर 20,000ची सेना कल्याणची वाट चालू लागेल आणि मग तुमच्या कुटुंबाची वाताहत केली जाईल. तुमच्या स्त्रियांवर शेकडो सैनिक तुटून पडतील. तुमची यासाठी जर तयारी आहे, खुशाल माझं डोकं उडवा. आणि हो, माहिष्मतीहून मदत येईल या अपेक्षेत राहू नका. तुमच्या मधल्या मार्गावर आमचा ताबा आहे. नाशिक मंगलेशनं जिंकल्याचं श्री विजयला माहीत नव्हतं. तो म्हणाला, नाशिकला आमचा पराक्रमी नायक श्री वर्मा आहे. तो तुझ्या राजाला इतक्या सहज नाशिकला येऊच देणार नाही. श्री वर्म्याच्या गळ्यात मी स्वतः आरपार भाला घुसवला होता. त्याच्या सैन्याची कत्तल केली गेली. त्याच्या स्त्रियांचा उपभोग आमच्या सैनिकांनी घेतलाय. महाराज मंगलेश यांच्या वतीनं मी शब्द देतोय, लढाई न करता कल्याण आमच्या हवाली केलं तर आम्हाला सामील होणं किंवा तुमच्या कुटुंबियांना घेऊन तुम्हाला हवं तिथे सुरक्षित निघून जाणं, दोन्हीपैकी तुम्हाला जे मान्य असेल ते तुम्ही करू शकाल. तुमच्या सुरक्षेचा जिम्मा मी घेतो. पण लढाई करणार असाल तर परिणामांचा विचार करून युद्धाला उतरा. थोडा विचार करून श्री विजय संधीला तयार झाला. कल्याण खाली करून तो आणि त्याचे कुटुंबीय निघून गेले. न लढताच कल्याण एरियाच्या हातात पडलं. कल्याणच्या पाठोपाठ श्रीस्थानक आणि साष्टी घारापुरी जिंकून एरियाचं सैन्य परत नाशिकला मंगलेशला जाऊन मिळालं. आता मात्र मंगलेश एरियाला टाळून शकत नव्हता. सैन्याचा नाश होऊ न देता तो ज्या पद्धतीनं मुलूक जिंकत चालला होता ते पाहता त्याला उपजतच युद्धकला अवगत होती असंच म्हणावं लागत होतं. यामुळे सुंदरवर्मन बेचैन होऊ लागला. त्याच्या आईनं रत्नमालेलं त्याला तोच पुढचा युवराज आणि मंगलेशच्या पश्चात चालुक्यांचा राजा होशील असं सांगितलं होतं. पण एरिया जितक्या सहजपणे लढाया जिंकत होता तितकं त्याला जमत नव्हतं. एरियाकडे असलेली हिंमत आणि सिंहाचं काळीजही सुंदरवर्मनकडे नव्हतं. तो मंगलेशला भेटायला गेला. अप्पा, मला तुमच्याशी खाजगीत बोलायचंय. मंगलेशनं त्याच्या डेऱ्यातून सेवकांना बाहेर पाठवलं. बोल. अप्पा, हा एरिया सगळीकडे जिंकतोय. उद्या तुम्ही त्याला राजा केलं की आपलं भविष्य काय? सुंदर, तू काय म्हणतोयस हे मला कळतंय, पण मुळात सम्राट कीर्तिवर्मन यांचा मुलगा आहे. तो जाणता होईपर्यंत मी राज्य सांभाळेन या बोलीवर मला राजा केलं गेलं होतं. त्याचं काय? अप्पा, ती वेळ वेगळी होती आणि काकांच्या राज्यापेक्षा आताचं राज्य बरंच जास्त विस्तारलेलं आहे. हा विस्तार आपण केलाय. मग हे राज्य आयतं एरियाच्या हातात आपण का द्यायचं? सुंदर, कोणी म्हणेल विस्तारलेला भाग तुम्ही ठेवा आणि मूळ राज्य एरियाला द्या. अप्पा, राज्याचा विस्तार तुम्ही चारही दिशांना केलाय. एक तुकडा उत्तरेला, एक तिथून 300 कोसांवर दक्षिणेला, तिसरा 250 कोस पूर्वेला. असं कसं चालेल? आपल्या राज्याचे आपणच तुकडे करून घ्यायचे का? आणि तरी या सगळ्याला एरिया मान्य नाही झाला तर? मंगलेश विचारात पडला. कीर्तिवर्मनच्या मृत्यूनंतर इतकी वर्ष त्यानंच तर राज्यासाठी कष्ट घेतले होते. तो नसता तर चालुक्यांचं राज्य एव्हाना इतर राजांनी घेऊन टाकलं असतं. आता काहीही करून एरियाला बाजूला सारायची गरज होती, पण ते सगळं नंतर. आधी कलचुरींची महिष्मती जिंकून घेणं महत्वाचं होतं. त्याने एरियाला आघाडीवर ठेवूनच कलचुरींचा हल्ला त्याच्यावरच व्हावा असं ठरवलं. भाऊ तर तो काय करतो ते असा विचार करून मंगलेशनं माहिष्मतीच्या दिशेनं कूच केलं. मंगलेश या लढाईला स्वतः जाणार होता. त्यानं एरियाला आघाडीवर ठेवलं. फक्त यावेळी एरेय आपल्या 500 स्वारांव्यतिरिक्त आणखी 500 स्वारांचा नायक केला गेला होता. जरी 1,000 स्वार सध्या पुरते त्याच्या हाताखाली दिलेले असले तरी त्याचा दर्जा 500चाच होता. हे मंगलेशनं त्याला बजावून सांगितलं. एरियाच्या बरोबर पुष्यमित्र आणि प्रसन्न या दोघांनाही बढती देऊन प्रत्येकी 500 स्वार दिले. अशी एकूण 2,000ची सेना मंगलेशच्या सैन्याची आघाडी सांभाळणार होती. त्याच्या मागे होतं हत्ती दल. 500 हत्ती होते. गरज पडेल तेव्हा एरियाची आघाडीची फळी बाजूला करून हत्ती पुढे आणता आले असते. त्यांच्या मागे मंगलेश स्वतः 5,000चं नेतृत्व करत होता. त्याच्या उजव्या आणि डाव्या बगलेवर विश्वकेतू आणि विश्वतेज हे 2 सरदार होते. पिछाडी सांभाळायला पुरंजय होता. त्या पुरंजयच्या हाताखाली 3,000चं सैन्य होतं. सगळे मिळून जवळजवळ 20,000ची सेना कलचुरींवर हल्ला करायला निघाली. पुढे काय झालं माहिष्मतीवर हे आपण ऐकूया पुढच्या भागात. ऐकत राहा. एक होता परमेश्वर. धन्यवाद.